नमस्कार मैत्रिणी, मी अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत करत आहे. चला तर आपण सुंदर अशी पफ स्लीव डिझाईन पाहणार आहोत. त्यासाठी हे बघा, हे ब्लाऊजची कापड आहे, मी बाजूला ठेवून घेतलेली आहे आणि हे अस्तरची कापड आहे. तर हे बघा, आपल्याला आपल्याला 4 इंचची बाही करायची आहे. तर त्यात 1 इंच मी जास्त घेतला आहे, तर 5 इंच आपण कापड घेणार आहोत, उंची घेणार आहोत. तर हे बघा, मी 2 बाह्यांसाठी हे कापड घेतलेलं आहे. तर 5 आणि 5 10 इंच मी कापड घेतलेलं आहे. तर हे बघा, आपण 2 बाह्या तयार करणार आहोत. तर हे बघा, हे कापड अगोदर हे बघा उभे घडी घालून घ्यायची आहे अगोदर, आणि नंतर ना हे बघा अशा प्रकारे पलटी करून घडी घ्यायची आहे. हे बघा, कोपऱ्याला मी 4 आपले लेअर पडलेले आहेत. तर हे बघा, आपली 4 इंच बाही आपण तयार करणार आहोत. तर 5 इंच आपलं कापड झालेलं आहे. अगोदर बंद बाजूने 4 इंचवर एक टिक करायची आहे, एक रेष आखून घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला ज्या साईजसाठी बाही तयार करायची आहे तिथं आपण टिक करून घ्यायची आहे. हे बघा, आपल्याला जी साईज पाहिजे त्या साईजसाठी आपण टिक करून घ्यायची आहे. तर मी 8 इंचवर छत्तीसाठी आपण बाही तयार करत आहोत. तर मी 8 इंचवर एक टिक करून घेतलेली आहे. तिथून आत 1.5 इंचसाठी आपण शिलाई मार्जिनची एक टिक करून घेणार आहोत. हे बघा, हे आपले शिलाई मार्जिन तयार झालेलं आहे. तर उभे आपण 2.5 इंचवर एक टिक करणार आहोत आणि बाहीचा पाठीमागचा भाग आपण जो चढाची बाजू पाठीमागची आहे ती फक्त देऊन घ्यायची आहे. पुढची बाजू आपण खड्डा देऊन घ्यायचा नाही. आणि हे बघा, अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे राहिलेलं कापड. आता आपण 4 इंचवर जी टिक केली होती तिथं आपण छोटे छोटे कट देऊन घ्यायचेत, कारण की आपल्याला नंतर ना समजेल की आपल्याला प्लेटा कोटून घ्यायचेत. आता हे बघा, घडी काढायची आहे आणि अशा प्रकारे खालच्या बाजूनी 2 बाह्या आपण वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. हे बघा, आपल्या 2 बाह्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत. आपण खड्ड्याची बाजू देऊन घेतलेली नाही, पुढची ते आपण जोडताना तयार करून घेणार आहोत. तर हे बघा, हे ब्लाऊज पीसचे कापड आहे. तर त्याचं आपण राहिलेलं कापड आहे ते आपण अशा प्रकारे हे बघा डबल फोल्ड करून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला 2 बाह्या काढायच्या आहेत. हे बघा, आणि त्याच्यावर आपण जी तयार केली ती बाही अस्तरची ती ठेवून द्यायची आहे आणि कट करून घ्यायचं आहे बाही. हे बघा, अशा प्रकारे बाही कट करून घ्यायचे. हे आपल्या 2 बाह्या आपण तयार करणार आहोत आणि हे बघा, खालच्या बाजूने पण कट करून घ्यायचे. हे बघा, आता एक बाही आपण बाजूला करून घेतलेली आहे. तर हे बघा, अस्तर अगोदर सरळ ब्लाऊज पीसचं कापड ठेवायचं आहे, त्याच्यावर अस्तरचं कापड ठेवायचं आहे आणि थोडंसं शिलाई मार्जिन धरायचं आहे, जास्त नाही, आणि शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा, आपण शिलाई घालून घेतलेली आहे. नंतर ना आपण एक दाबटीप घालून घेणार आहोत. हे बघा, आपण पफ स्लीव पाहतो, पण खाली काय होतं, आपण बऱ्याच वेळा गोट घेतो, पण आपली ही स्लीव आपण प्लेटा घेणार आहोत, जरा वेगळी करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. तर हे बघा, आपण नंतर ना पलटी करून एक शिलाई घालून घेतलेली आहे. आता 4 बाजूने आपण शिलाई घालून घ्यायची आहे.
हे बघा आपण चारी बाजूने शिलाई घालून घेतलेली आहे आणि जिथं आपण 4 इंच कट दिलं तर ते आणखी एकदा देऊन घ्यायचे, कारण की आपल्याला प्लेटा घ्यायला समजेल. आणि खालच्या बाजूला पण हे बघा तिथंच आपण टिक करून घ्यायचेत, म्हणजे आपल्याला खालच्या बाजूला पण प्लेटा घ्यायला समजेल. हे बघा आता आपण काय करूया, सुरुवातीला वरच्या बाजूला प्लेटा देऊन घेऊया. तर हे बघा अशा प्रकारे छोट्या छोट्या आपण प्लेटा देऊन घ्यायचेत. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशा छोट्या छोट्या आपण प्लेटा देऊन घेतलेल्या आहेत. आता खालच्या पण बाजूला तशाच प्रकारे आपण अर्धा इंच खाली सोडून नंतर प्लेटा देऊन घ्यायचेत. आपण खालच्या बाजूला अर्धा इंच सोडलेलं पाहिजे तर तुम्हाला 1 इंच पण तुम्ही सोडू शकता. खूप सुंदर ही अशी स्लीव डिझाईन आपली तयार होणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे अर्धा इंच आपण खाली सोडलेला आहे आणि व्यवस्थित अशा प्लेटा देऊन घ्यायचेत. तर मैत्रिणींना आपल्या चॅनलवर आपण खूप छान छान असे ब्लाऊज डिझाईनचे आणि बाहेरचे व्हिडिओ बघणार, त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. तर हे बघा आपण प्लेटा देऊन घेतलेले आहेत. आता आपण जी ब्लाऊज जोडून घेतलेले आहेत त्याला बघायचं आता जोडून की आपल्याला बाही जास्त होते का कमी. तर हे बघा पाठीमागची चढाची बाजू आहे तिथं आपण पुढच्या बाजू जी येणार आहे तिथं आपण थोडासा अर्धा इंचवर एक खड्डा देऊन घेणार आहोत. आणि अगोदर काय करायचं, कट करायच्या अगोदर बाही अगोदर शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे काय होतं जरी कट केलं तरी कापड उचकटलं जात नाही. हे बघा आपण पुढच्या बाजू जी येणार आहे त्याला आपण खड्डा देऊन घेतलेला आहे. आणि पाठीमागची ही चढायची बाजू आहे. तर आपण अगोदर बघून घ्यायचंय की आपली बाही जास्त होते का कमी होते. हे बघा तर 1 इंच आपली बाही जास्त होते, तर दोन्ही बाजूला आपण छोट्याशा अर्धा इंचच्या प्लेटा देऊन घ्यायच्या छोट्या छोट्या. हे बघा दोन्ही बाजूला आपण छोट्या छोट्या प्लेटा देऊन घेतलेल्या आहेत. आता आपण खालच्या पण बाजूला तशाच प्रकारे छोट्या छोट्या 2 प्लेटा देऊन घ्यायचेत. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशा प्लेटा देऊन घ्यायच्यात. आता आपली बाही बरोबर तयार कमी जास्त होणार नाही. आता हे बघा अर्धा इंच आपण जी सोडून प्लेटा देऊन घेतले त्याच हे बघा त्याच्या अंतराने आपण एक लेस बसवून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे आपण लेस घेऊन बसवून घ्यायची आहे. हे बघा खूप छान अशी सुंदर अशी आपली पफ स्लीव तयार झालेली आहे. आता ही आपण हे बघा ब्लाऊजला बसवून घ्यायचे, तरी मी बसवून घेतलेली आहे. तर कशी वाटली आपली हे बघा बसवून मी फिटिंग करून घेतलेली आहे. तर कसा वाटला ब्लाऊज ही बाही डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर हे बघा खूप छान अशी आपल्या प्लेटा पण तयार झालेल्या आहेत आणि बाहीला पफ पण खूप छान आलेला आहे. हे बघा धन्यवाद.